जादू. एकदा का कॅमेरा बंद झाला की मी क्रिएटर नाही, सर्वायव्हर होते. एवढ्या पसारामध्ये डिहायड्रेशनला बाजूला ठेवून किती उंचीवरती माझा हात पोहोचतोय ह्याची टेस्ट करताना मी वाटतो त्यापेक्षा बराच डिस्टन्स आहे बरं का फॅन मध्ये आणि माझ्यामध्ये. त्यानंतर माझी खूप सोबर दिसणारी वॉच काढून ठेवली आहे. त्यानंतर केसांची अवस्था बघा, कितीही काहीही करा, माझे केस तुम्हाला कधीही छान क्लीन गर्लवाला लुक देणार नाही. आय लव्ह माय हेअर्स, बट इतना पण नाही की त्याचं मी फार कौतुक करू शकेन. आताच मी हेअर कट केला आहे आणि त्याचा रिग्रेट मला रोज होतो. आता बघा, वरती पोनी हातात धरली त्यानंतर रबर सापडणार नाही, अशा सिच्युएशन मध्ये मी आणि जगातल्या अनेक पोरी रोज फसत असते. त्यानंतर फटाफट माईक वगैरे आपल्या जाग्यावरती ठेवली, फटाफट कुठलाही कॉटनचा वेट न करता मेकअप रिमूव्ह करतेय. आणि मी फक्त सीसी क्रीम लावली होती आणि थोडीशी लिपस्टिक, त्यामुळे ते रिमूव्ह करायला सुद्धा सोपं गेलंय. या ठिकाणी तेवढं वॉटर चेहऱ्यावरती टाकलं आणि पटापट मेकअप रिमूव्ह केला. त्यानंतर फटकन पळत जाऊन फेस वॉश तोंडाला लावून आले, कारण ते वॉटर डोळ्यामध्ये जाऊन इतकं चुरचुरायला लागलं होतं की भयानक वेदना झाल्या. त्यानंतर पटकन क्लीन केलेल्या चेहऱ्यावरती रेटिनॉल लावला. तर हे रेटिनॉल आहे की ट्रेटिनॉल आहे आय डोंट नो, कारण माझ्याकडे दोन्ही बॉटल आहेत आणि ज्या दिवशी मी शूट केलं होतं त्या दिवशी मी कुठल्या हातात घेतली होती हे लक्षात नाही आलंय. येलो. आता शेवटची स्टेप आहे लिप ऑइलची. संध्याकाळी मी फ्लर्ट असं काहीतरी नाव आहे त्याचं, ते लिप ऑइल लावते. याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत, लिप बाम आहे, लिप टिंट आहे आय थिंक, आणि लिप ऑइल आहे. तर लिप ऑइल मी बऱ्याच वेळा यूज करते, बाकी 2 गोष्टी काही वेळा यूज मध्ये येतात आणि काही वेळा नाही. चलो जादू. या ठिकाणी जादू केली आहे मस्त, आणि इथे मी तयार आहे मस्त रिलॅक्स करण्यासाठी. आता बिलकुल मोबाईल पाहणार नाहीये, एडिटिंग वगैरे सगळं सकाळी होणार आहे. गुड नाईट एव्हरीवन, बाय.